ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। प्रतिस्पर्ध्यांनी पुन्हा डंख मारण्याचा प्रयत्न केला तर मी पुन्हा मैदानामध्ये उतरायला पूर्ण ताकदीनिशी तयार आहे, अशा कडक शब्दामध्ये खासदार निलेश लंके यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं। आगामी राजकीय संघर्षासाठी आपण सज्ज आहोत असे संकेत देत त्यांनी श्रीगोंदा येथे पत्रकारांशी संवाद साधलाय। साखळी योजनेवरती त्यांनी गुगली टाकली आहे, नेमकी भूमिका काय? साखळी उपसा सिंचन योजनेवरनं सध्या घोड लाभ क्षेत्रामधील शेतकरी चिंतेमध्ये आहेत। या संवेदनशील मुद्द्यावरती प्रश्न विचारला असता पाण्याबाबत कोणावरही अन्याय होता कामा नये असं म्हणत लंकेंनी सुरुवातीला सावध पवित्रा घेतला। मात्र जेव्हा ही योजना कुकडी प्रकल्पामधनं राबवण्याची मागणी पुढे आली तेव्हा लंकेंनी थेट भाष्य करणं टाळलंय। त्याऐवजी त्यांनी डिंबे माणिकडोह बोगदा प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत त्या दिशेनं पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे लंके साखळीच्या प्रश्नावरती दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दरम्यान विकास कामांचा पाढा आणि काही प्रश्नांवरती मौन। आपल्या कामांचा लेखाजोखा मांडताना खासदार लंके यांनी लोणी येथील उड्डाण पूल, अहिल्यानगरचे मेडिकल कॉलेज, लिंपणगाव येथील पूल आणि रेल्वे थांबे पुन्हा सुरू केल्याचं नमूद केलं। आम्ही सध्या सरकारमध्ये नसल्यानं काम करताना थोड्या अडचणी येत आहेत अशी कबुली देखील त्यांनी दिली। विशेष म्हणजे काही क्लिष्ट प्रश्नांवरती उत्तर देणं टाळत त्यांनी आपली राजकीय रणनीती कायम ठेवली आहे। खासदार लंकेंच्या या दौऱ्यामुळे आणि साखळीवरील त्यांच्या सावध भूमिकेमुळे जिल्ह्यामधील राजकारण आगामी काळामध्ये अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्टार प्रचारक हे राजकारणात माणसं दिवसाला बदलत असतात। सगळ्यात महत्त्वाचं, मी खासदार म्हणून गेल्यानंतर मला त्या ठिकाणी संसदेत आम्हाला विरोधी वाकावं बसला। आम्हाला जे अपेक्षित निधी तो निधी जरी आला नाही, पण आम्ही जनरली प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्न करतो। तुमच्या या भागातला ओव्हरब्रिजचं काम बऱ्याच दिवसापासून बंद होतं, ते काम आपण सुरू करून लिपणगावचं काम मंजूर केलं आहे। लिपणगावचं पण काम मंजूर केलं, रेल्वेचं ते मंजूर केलं। इकडं तुमचा लोणीचं काम चालू करून दिलं। अनेक आता तुम्ही नगरवरून निघाल्यानंतर त्या आरंगावचं तिथे काम बंद पडलेलं होतं। मी रेल्वे लाईन नवीन काय रेल्वे लाईन मंजूर केला, काही बस स्थानक, काही रेल्वेचा थांबाच बंद होता ते थांबा चालू केला। मेडिकल कॉलेज जे आत्तापर्यंत जिल्ह्यात नव्हतं ते मेडिकल कॉलेज मंजूर केलं। मोठमोठाली योजना आम्ही मंजूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे, त्याला बऱ्यापैकी यश पण आलं आम्हाला। आता आपण सुरत चेन्नई रस्ता पण मंजूर केला, आपल्या भागातून जातो। म्हणजे जेवढं आता तो बऱ्याच वेळा काय असतं, आपल्या एखाद्या गावातल्या एखाद्या वस्तीवरला रस्ता दिला, एखादा सभामंडप दिला म्हणजे काम झालं असं आपल्याला वाटतं। पण जे मोठाले प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध असतो। आणि जनरली रात्री अपरात्री माझ्याकडे कुठला कार्यकर्ता आला, कधी फोन केला, त्याला मदत करण्याचं काम मी त्या ठिकाणी करत असतो। त्यामुळं कधी बऱ्याच वेळा माईक समोर एखादा कार्यकर्ता आला नवीन, तो आपल्या पद्धतीने बोलत असतो। त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करायचं। मला ज्या वेळेस फोन आले त्यावेळेस चारीला पाणी सोडायला आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे।
पाणी नाही सोडलं तर आम्ही आमच्या पद्धतीने अधिकाऱ्याला सुनावलं पण आणि पाणी पण सोडायला लावलेलं. चल ओके. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.